किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. पौष्टिक हेल्दी असे हे अळीवाचे लाडू तुम्ही पाहू शकता. अळीवमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम असते. हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा अळीव उपयोगी पडते आणि केसाच्या समस्येवरही अळीव खूप छान उपयोगी पडतो. म्हणून असे हे पौष्टिक हेल्दी असे हे अळीवाचे लाडू. अनिकाज किचनमध्ये अळीवाचे लाडू बनवून दाखवणार आहे. याला कुणी हळीव म्हणतात, कुणी हिंदीमध्ये याला हलीम म्हणतात. आपला हा पारंपरिक पदार्थ आहे. करायला खूप सोपा आणि कमी बजेटमध्ये हे पौष्टिक लाडू बनवून तयार होतात. थंडीच्या दिवसात हे केले जातात अळीवाचे लाडू आणि उष्ण असल्यामुळे हे लाडू दिवसातून एकच खावा असे म्हणतात. केस गळती व कंबरदुखीसाठी अळीवाचे लाडू खूप महत्त्वाचे आहे आणि हे आवर्जून खाल्ले जातात. बाळंतिणी बाईला तर हे आवर्जून दिले जातात असे हे पौष्टिक अळीवाचे लाडू. हे अळीव मी स्वच्छ धुवून वाळत घालून कोरडे करून घेतलेले आहे आणि हे मी अर्धी वाटी हे अळीव घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी हे नारळाचं पाणी आहे, ओल्या नारळाचं पाणी आहे, हे घालून हे अळीव भिजवणार आहे. किंवा तुमच्याकडे जर ओलं नारळाचं पाणी जर नसेल मिळालं तर तुम्ही साधे पाणी किंवा दुधामध्ये सुद्धा हे भिजवून घेऊ शकता. जवळपास इथे हे 1 वाटी पाणी लागलेलं आहे. आता ह्याला आपण 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. हे अळीव आता छान भिजलेले आहे, छान फुलले पण आहे, तुम्ही पाहू शकता. आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी हे 3 वाट्या म्हणजे 1 भाग जर अळीव घेतला तर 3 भाग हा ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे. हा नारळ मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे किंवा तुम्ही खवणीनं खाऊ सुद्धा शकता. ह्याच्या मागची बाजू जी काळी राहते ती किसणीनं मी किसून घेतली, नंतर मग हा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे. हा 3 भाग नारळाचा कीस घेतलेला आहे आणि 2 भाग गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नारळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. नंतर हा अळीव याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. वर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालत आहे. तूप ह्या लाडवाला जास्ती लागत नाही आहे, कमीच लागते, कारण ओला नारळामध्ये पण तेलाचं प्रमाण असते. आणि या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट थोडेसे रोस्ट करून घेऊ. नंतर हे मिक्स केलेलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर ह्याला लो टू मीडियम गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला भाजायला लागेल. तर 2 मिनिट झाले आहे, मी भाजत आहे. बरंचसा गूळ विरघळला आहे, एखादा खडा गुळाचा दिसेल. आणखी आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आणखी भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत असा गोळा गोळा होणार नाही पूर्ण मिश्रण, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
आता हे बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. मिश्रणसुद्धा गोळा होत आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्या स्टेजला मी एक जायफळ घेतलं आहे. याच्यात जायफळ किसून घालायचं आहे. आणि हे थोडं पचायला जड असतात, म्हणून याच्यामध्ये आवर्जून जायफळ घालायचं. जायफळची पावडर आणि अळीव यांचं मिश्रण खूप छान आहे आणि पचायलासुद्धा सोपं जाते. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जायफळमुळे झोपसुद्धा छान लागते, म्हणून डिलिव्हरी झालेल्या आईसाठी आवर्जून जायफळ घातलं जातं. आता हे छान मिश्रण भाजून झालेलं आहे. तुम्हाला जर हे लाडूसाठी झालं रेडी नाही झालं हे जर कळत नसेल तर तुम्ही याच्यातला छोटासा भाग घेऊ शकता आणि असा हा गोल गोळा करून याचा लाडू बनते का हे पाहायचं. आणि जर असा लाडू बनत असेल तर मग हे मिश्रण तयार आहे असं समजायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थंड करायला ठेवू. आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर ह्याचे आपण छोटे छोटेच लाडू वळायचे आहेत, जास्त मोठे नाही बनवायचे. आणि अगदी सहजरित्या हे लाडू वळल्या जातात. असे हे आपण सर्व लाडू बनवून घ्यायचे आहे. टेस्टी पौष्टिक असे हे अळीवाचे लाडू रेडी आहेत, तुम्ही पाहू शकता. हे खूप छान टेस्टी आणि हेल्दी आणि घरच्या साहित्यामधून हे अळीवाचे लाडू बनतात. याला जास्त बजेट पण लागत नाही, अगदी कमी बजेटमध्ये हे लाडू तयार होतात आणि खूप पौष्टिक आहे. आणि हे अर्धी वाटी अळीवामध्ये जवळपास 20 लाडू तयार झालेले आहे. आणि हे लाडू ओलं नारळ टाकल्यामुळे 3 ते 4 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतात. आणि तुम्हाला जर जास्ती टिकवायचे असेल तर तुम्ही 7-8 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा हे लाडू ठेवू शकता. ओलं नारळ असल्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही. असे हे हेल्दी टेस्टी असे हे अळीवाचे लाडू. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. बाय, टेक केअर, भेटू पुढच्या